नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार. जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय आस्थापनेवरती जी जाहिराती निघाल्या गड्ड आणि गटकच्या, म्हणजे शिपाईची जाहिराती आहे, शिपाई हमाल फराश, आणि त्यानंतर आहे गटक म्हणजे लिपिकच्या जागा आहे, आणि एकदम बेस्ट जागा असतात ह्या. आणि ह्यासाठी काय पूर्ण प्रक्रिया असू शकतं, लास्ट टाइम जी भरती झाली त्यामध्ये कशा पद्धतीने पेपर राबवण्यात आले, काय पॅटर्न होता, कशी मुलाखत झाली, याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे कुठलीही भरती येईल त्यासाठी तुम्हाला हा चॅनल उपयुक्त ठरेल. माझा परिचय, मी सुद्धा एक आरोग्य खात्यात एक कर्मचारी आहे, राज्य सरकार कर्मचारी. ही सेंट्रलची जागा आहे आणि पगारसुद्धा इथे गड्ड स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा जास्त आहे. बघा तर काय माहिती आहे पूर्ण बघू आपण. इथे दिसतंय तुम्हाला उच्च न्यायालय मुंबई, आणि हे एकूण पदं किती आहे, 570. त्यात ते 4% आरक्षण जर काढला दिव्यांगासाठी तर 23 जागा जातात. मग 547 जागा ही सरळ भरती आहे. 547 जागेसाठी ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये किती जागा आहे एकूण शिपाईच्या, तर 547. त्यानंतर नागपूर खंडपीठला किती जागा आहे एकूण, तर 110 जागा. किती आहे नागपूरला, 110. आणि औरंगाबाद खंडपीठला किती आहे, तर 194. अशा एकूण जागेसाठी भरती होत आहे. ह्याला पगार किती असते इथे नियमाप्रमाणे दिले. इथे आहे 16,600 ते 52,400. 16,600 म्हणजेच तुमच्या इन हँडमध्ये जवळजवळ 31-32 हजार रुपये इन हँड येणार. किती, 31 ते 32 हजार. 16,600 म्हणजे हा सगळे भत्ते बित्ते मिळून एवढा पगार येऊ शकतो तुमच्या हातामध्ये. त्यानंतर आठवा वेतन 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. त्यावेळेस तुमचा पगार इन हँड असणार 45+. किती, 45,000पेक्षा जास्त इन हँड येणार तुमच्या. आणि एवढी चांगली पद आहे आणि सरकारी आहे. महत्त्वाचं म्हणजे कितीही प्रायव्हेटमध्ये करा एवढा पगार देत नाही, दिला तरी खूप हेड्याक असतो. ठीक आहे, मग त्यासाठी ही फॉर्म भरा, अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लाईफ सेटल होऊ शकतं. त्यानंतर पात्रता काय, तर इथे दिगा कमीत कमी 7वी पास असावा. उमेदवार काय म्हणते, कमीत कमी 7वी पास असावा. आणि वयोमर्यादा हा लास्ट 38 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता, वयाच्या 38व्या वर्षापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर शासनाने केलेल्या अनुसूचित जाती जमाती SC ST साठी 5 वर्ष स्थितीला आहे, 3 वर्ष. आणि SC STला 5 वर्ष. आणि अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्ष वय लागू नाही. जे शासकीय कर्मचारी असतील त्यांना वयाची अट नाही आहे. त्यानंतर खाली बघा पात्र उमेदवाराच्या अटी. अटी बघा इथे, तो डोमिसाईल महाराष्ट्राचा रहिवासी असावा, हे तर असणारच. वर्तणूक चांगली पाहिजे, हे पण असतं. सगळ्या गोष्टी हे आपण क्वालिफाय असतो. ठीक आहे. महत्त्वाचं काय, ऑनलाईन फीज किती आहे, तर 1,000 रुपये तुम्हाला चलान भरावं लागेल, आणि ते पण SBI कलेक्टच्याच माध्यमातून भरावं लागेल, अदर स्वीकारल्या जाणार नाही. त्यानंतर इथे दिसते अर्ज करण्याची पद्धत काय, तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. कधीपर्यंत करू शकता हे पण सांगणार आहे. त्यानंतर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे एवढं पण आहे. कधीपासून करू शकता बघा, 15/12/2025, 15 डिसेंबरला ही लिंक चालू होणार. तर 5 जानेवारी 2026 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. एवढी तुमची ही पाहिजे. आणि हे तुमची साईज फोटो वगैरे दिले यामध्ये. त्यानंतर इथे एकाच आस्थापनेसाठी तुम्हाला, हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला इथे 3 आस्थापना आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, मुंबई आहे. त्यापैकी फक्त एकाचसाठी तुम्ही अर्ज करू शकता, आणि जो शेवटी केला आहे तेच म्हणजे ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे 2साठी केलं तर मग पहिला नागपूर केला, नंतर मुंबईला केला तर मुंबईसाठी ग्राह्य धरल्या जाणार, पहिल्याचा विचार केला जाणार नाही. ही महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर इथे दिसते नियुक्ती 5 वर्षासाठी. बघा, तुम्हाला जर बदली करायची असेल तर तुम्ही 5 वर्षापर्यंत बदलीचा अर्ज करू शकत नाही. कमीत कमी तुमची सेवा 5 वर्ष झालेली असावी. ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यास तिचा शेवटचा त्यासोबत भरलेलं शुल्क, हे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. परीक्षा बघा, शिपायाची पद कसे काय परीक्षा असणार आहे, लेखी परीक्षा असणार. आणि किती गुणाची, 30 गुणाची. उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 15 पास पाहिजे. ठीक आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह असणार, म्हणजे MCQ टाईपचे क्वेश्चन असतात. 30ही प्रश्न ते एकदम सोपे असतात, काही नाही. यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर शारीरिक क्षमता 10 गुण दिल्या.
म्हणजे वगैरे तिथे नियुक्ती झाली, पेपरमध्ये पास झाले तर तुम्हाला झाडू वगैरे मारून दाखवावं लागतं तिथं. त्यानंतर मुलाखतीला 10 गुण, असे टोटल 50 गुणाची पेपर असणार आहे. त्यानंतर उमेदवार बोलवण्यात येईल. त्याने खालील कागदपत्र, हे कागदपत्र सोपं आहे, तुम्हाला ज्या वेळेस लागते, जे लागते तेच आहेत, काही मोठी गोष्ट नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगतोय. इतर महत्त्वाच्या सूचना, हे पण काही नाही. खर्चाने हजर राहायचं, मुंबईच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, बस एवढंच आहे, काहीही मोठी गोष्ट नाही आहे, एवढं तुम्हाला करायचं आहे. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. शिपाई हमाल फराश या पदासाठी 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असायला पाहिजे, त्याशिवाय तुमची निवड होणार नाही. तुम्हाला 7वीचे गुणपत्रक पाहिजे, जर नसेल त्यांनी जाऊन आता काढा. तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल व तिच्याकडे पुढील उच्च न्याय अर्हता प्राप्त असेल, 8वी 9वी 10वी किंवा 12वी इत्यादी असेल, तर तिचे ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता 7वीची माहिती, जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये नमूद करावी. अशा प्रकरणामध्ये इयत्ता 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100पैकी 50 गुण प्राप्त, म्हणजेच 50% अशी नोंद होईल. अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे, अन्यथा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृती केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 7वी तर पाहिजे, 7वीची काढूनच घ्या, लोचा नको व्हायला फ्युचरमध्ये. आणि जास्तीत जास्त जे शिक्षण असेल ते सुद्धा टाकायचं आहे. काय म्हणले, जर उमेदवाराकडे इयत्ता सातवीच्या पुढील उच्च अर्हता नसेल, 7वीच्या पुढील तिच्याकडे 7वीचे गुणपत्र नसेल, तर तिचा संगणक अर्ज प्रमाणपत्र स्वीकृत केला जाणार नाही. म्हणजे कमीत कमी 7वी शिकले, वरचं नाही शिकले, तर तुम्हाला 7वीचं कंपल्सरी पाहिजेच पाहिजे. एवढं आहे, अजून काही नाही एवढं इम्पॉर्टंट. एवढंच सांगायचं होतं. हे बघा, हे चारित्र्य प्रमाणपत्र नंतर लागतो. फक्त तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे जे जाहिराती येतील त्या सगळ्या, आणि यासाठी पेपर कसा असणार हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाणार आपल्या.